देशातील तमाम युवकांनी या जुलमी मोदी सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत शांततापूर्व पद्धतीनं आंदोलन करून संसदेवर मार्च काढायला असताना विद्यार्थ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता या जुलमी सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला। त्याच्या निषेधार्थ काल देशाचे विरोधी पक्षाचे नेते माननीय राहुलजी गांधी यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले असता अत्यंत क्रूरपणे व अमानुषपणाने त्यांच्यावर बळाचा वापर करून एका देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला त्यांनी एका गुंडाप्रमाणे जेलमध्ये डांबले, त्यांना उचलून नेले। त्या अत्यंत असंवैधानिक पद्धतीच्या या कृत्याला निषेध म्हणून आम्ही नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये हे सरकार जर सुधारलं नाही यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करण्याचा इशारा सरकारला देत आहोत। काय आज आंदोलन करण्यात आलं? काल विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाला, त्याच्या निषेधार्थ आम्ही राहुलजी गांधीचे विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत आहे। आमचे खासदार रवींद्र चव्हाण विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत आहे। त्यांच्यावर असलेली लाठीचार झाला, विद्यार्थ्यांच्या अक्षरशः फाडण्यात आले। खासगी लोक सुद्धा हातात पोलिसांच्या खात्यात घेऊन लाठीचार्ज करत होते। या सरकार करते तरी काय, याचं उत्तर सरकारने द्यावं आणि इथून पुढे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याचं आम्ही त्यांना राजीनाम्याची काय केंद्रीय शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या वतीने मागणी करतो। भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना दहशतवाद तो माणूस इतका हरामखोर आहे, इतका लुच्चा आहे, शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करतो, आंदोलन करतो, शेतकऱ्याचं नाव घेऊन इतका मोठा झाला, आमदार झाला आणि तो विद्यार्थ्यांना जर आतंकवादी म्हणत असेल, येणाऱ्या काळात जर सदाभाऊ खोत नांदेड आला तर त्याची गाडी फोडण्याचं काम, परिणाम त्याच्या तोंडाला काळ फासण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या वतीने करू। आमची एकच मागणी आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणं पाहिजे। जसं काल राहुलजी गांधीवर आणि आमचे नेते रवींद्र चव्हाणवर जे लाठीचार्ज करून त्याला अमानुषपणे त्याला मारहाण केली, त्याचा आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही निषेध करते। हे हुकुमशाही आहे, दादागिरी आहे, लोकशाही पद्धतीने आम्ही आज आंदोलन करत होते। आज तुम्ही बघा कसं आम्हाला मारहाण हे प्रकरण करत आहे।